आज पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्ला चढवलाय। जरांगे पाटील म्हणतात, आम्ही सरकारकडून खूप काही खाल्लंय, पण काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ओबीसींना फक्त 1% निधी देऊन सरकारने ओबीसींच्या तोंडाला पानं पुसली आहेत। महाराष्ट्रात एकही ओबीसी वसतिगृह नाही। सरकारकडे सहकारी साखर कारखान्यांना द्यायला पैसे आहेत, पण ओबीसींसाठी अर्थसंकल्पात मोठी योजना का नाही, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारलाय। याआधी इतर ठिकाणी अनेक ओबीसी आंदोलनं झाली, मात्र शासनाने लक्ष दिलं नाही, म्हणून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वडीगोद्रीत आंदोलन केलं, असं लक्ष्मण हाके म्हणाले। या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं कधी अलाउ केलं नाही, आणि मग 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी माझा पुरोगामी महाराष्ट्र 1% बजेटरी तरतूद करत नाही। त्यांचं सामाजिक परिवर्तन कसं झालं असेल? आमचे जरांगे पाटील म्हणतात की भुजबळांनी खूप खाल्लं किंवा काही जातींनी खूप खाल्लंय। तुम्ही 1% बजेटरी तरतूद करत नाही, त्यांच्या थाळीतच काही वाढत नाही, तर त्या भुजबळांनी, त्या माळ्यांनी, धनगरांनी, वंजाऱ्यांनी, तेल्यांनी खाल्लं काय असेल? तुमच्याकडे तरतूदच नाही, तर त्यांनी खायचा प्रश्न येतो कुठं? यावरती सुद्धा डिबेट करायला त्यांनी कधीतरी आमच्या आमने सामने यावं। अहो, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये 1-2 कारखाने बंद पडले, तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, एक 10-12 कारखान्यांना जवळजवळ 1000-1500 कोटी रुपये अमित शहा म्हणजे देश लेवलला जे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नवीन खातं निर्माण झालं, त्या खात्याअंतर्गत प्रत्येक कारखान्याला 125 कोटी, 130 कोटी, 150 कोटी, आमच्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यांना, आमच्या मोहिते पाटलांच्या कारखान्यांना, आणि खऱ्यापत वाटल्याप्रमाणे तुम्ही सह्या करून त्यांना बजेट सँक्शन करताय, अनुदान देताय त्यांना। पण इकडं ओबीसीच्या या महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठीचं वसतिगृह नाही। असेल तर तुम्ही पत्रकार बांधवांनी मला सांगावं। आम्ही आयोगाचा सदस्य असताना आम्ही बहुजन कल्याण खात्याकडून प्रत्येक कलेक्टरला त्याचा फॉलोअप घ्यायला लावला बहुजन मंत्र्यांकडून, तर या महाराष्ट्रामधल्या 3 जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त आमच्या जिल्ह्याला असं वसतिगृह बांधण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकतो, म्हणजे 3च जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त समर्थता दर्शवली। बाकीच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे अशी कुठलीही जागा नाही, आमच्या महसूलकडे अशी कुठलीही जागा उपलब्ध नाही, असं लेखी निवेदन बहुजन कल्याण खात्याच्या मंत्र्यांना दिलं। हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकतो? अर्ध्याहून लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्यांचे हक्क अधिकार डावलण्याच्या संदर्भामध्ये जर आमचं मायबाप सरकार 12 करोड जनतेचं उत्तरदायित्व स्वीकारलेलं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे संविधानात्मक शपथा घेऊन तुम्ही मंत्रिमंडळामध्ये तुम्ही रिफॉर्म करता, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्रीपद वगैरे, असं संविधानिक सरकार जर या महाराष्ट्रामध्ये असं ओबीसीच्या बाबतीमध्ये वागत असेल, तर आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे। या भूमिकेतून एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस बोलायला लागला आणि लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला। हे मी अगदी थोडक्यात, अगदी मला ज्या भाषेत सांगता येते त्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला।